राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. टाळकरी म्हणावं तर एक नंबर, आयोजन म्हणावं तर एक नंबर, परिवार म्हणावं तर एक नंबर, श्रोते म्हणावं तर एक नंबर, लाइटिंग म्हणावं तर एक नंबर, साऊंड सिस्टीम म्हणावं तर एक नंबर, पखवाज वादक म्हणावं तर एक नंबर, विनकरी म्हणावं तर एक नंबर, कॅमेरामॅन म्हणावं तर एक नंबर आणि कीर्तनकार म्हणावं तर कोण म्हटलं 2 नंबर? म्हणजे मी काय 2 नंबर आलाय का? पण जाऊ द्या, आजचं कीर्तन मी 1 नंबर 2 नंबर साठी अजिबात कीर्तन करणार नाही. नाही नाही नाही, आजचं कीर्तन तुम्हाला बरं वाटेल म्हणून मी अजिबात कीर्तन करणार नाही. महाराज, आजचं कीर्तन तुम्हाला बरं वाटेल म्हणून मी अजिबात कीर्तन करणार नाही, तर आजचं कीर्तन तुमचं बरं होईल म्हणून मी कीर्तन करणार आहे. फक्त सर्वांनी एकच काम करायचं, हातानं टाळी मुखानं नाम, एवढंच तासभर तुमच्याकडे का विठोबा रुक्माई. चला मग आज या ठिकाणी भाऊच्या तृतीय पुण्य स्मरणानिमित्त कीर्तनाचा कार्यक्रम आहे. एक वाक्य सांगू का? सर्वप्रथम कौतुक करावं तळभोगे परिवाराचं. याचं एकच कारण, जोपर्यंत भाऊ या जगामध्ये होते तोपर्यंत या परिवाराने भाऊंची सेवा केली आणि भाऊंच्या तृतीय पुण्य स्मरणानिमित्त एवढा सुंदर कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. माना नाहीतर नका मानू, आजचा कार्यक्रम बघून भाऊंना सुद्धा स्वर्गातून आनंद होत असे. एवढं सुंदर खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. बरं आता ऐका, मला तुम्हाला सर्वांनी एक प्रश्न विचारायचा, विचारू का? बोला चला, आता मला तुम्हाला सर्वांनी एक प्रश्न विचारायचा आहे. मला सांगा, आजपर्यंत तुमच्या गावामध्ये आजपर्यंत बरीच माणसं, बोला चला, बरीच माणसं मिली, प्रत्येकाच्या पुण्यतिथ्या झाल्या, पण प्रत्येकाच्या पुण्यतिथीला कीर्तन झालं का? होय किंवा नाही तेवढं मला सांगा. ओ पुरुष मंडळ, बोला चला ना, प्रत्येकाच्या पुण्यतिथीला कीर्तन झालं का? नाही. मग का नाही झालं? उत्तर एक वाक्य सांगू का महाराज? पुण्यतिथीला कीर्तन होण्यासाठी दादा जन्माचं पुण्य असावं लागतंच, पण दादा मुलांवरती चांगले संस्कार सुद्धा घडवावे लागतात. म्हणजे महाराज म्हणतात जन्मोजन्मी आम्ही भावपुण्य केले आणि तेव्हा या विठ्ठली कृपा केली, जन्माचं पुण्य असावं लागतं. एक वाक्य सांगू का? बरीच माणसं क्रिकेट खेळतात, पण प्रत्येक जण सचिन तेंडुलकर बनू शकत नाही. बरीच माणसं फुटबॉल खेळतात, पण प्रत्येक जण क्रिस्टियानो रोनाल्डो बनू शकत नाही. प्रत्येक जण पैसे कमवतो. आणि बरं आता मला सांगा, एवढ्या लांबून मी तुमच्या गावामध्ये आलो, कशासाठी आलो? कोण म्हटलं पैशासाठी? पण एक वाक्य लक्षात ठेवा, प्रत्येक जण पैसे कमवतो, पण प्रत्येक जण अंबानी बनू शकत नाही. बरीच माणसं परमार्थ करतात, पण प्रत्येक जण ज्ञानोबा तुकोबा बनू शकत नाही. आणि एक ना एक दिवस प्रत्येकाची पुण्यतिथी होणार, पण प्रत्येकाच्या पुण्यतिथीला कीर्तन होऊ शकत नाही. आणि पुण्यतिथीला कीर्तन होण्यासाठी जन्माचं पुण्य असावं लागतं. विठोबा रुक्माई. चला आता मग आज या ठिकाणी भाऊंच्या तृतीय पुण्य स्मरणानिमित्त कीर्तनाचा कार्यक्रम आहे. आज या ठिकाणी आता तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का की पुण्यस्मरण नेमकं का करावं? कधी पडलाय प्रश्न? बरं चला, पुण्यस्मरण का करावं? कधी प्रश्न पडलाय? आता पुण्यस्मरण का करावं? वर्ष श्राद्ध का करावं? 13वा का करावा? 3रा का करावा? कधी तुम्हाला प्रश्न पडलाय? बोलत चला. आणि पहिला मुद्दा माझ्या कीर्तनामध्ये बोलायला लागतं. याड्या माणसाने अजिबात कीर्तन ऐकायचं नाही. नाहीतर परवा दिवशी एका गावामध्ये कीर्तन करत होतो आणि एक म्हातारं माझ्या पुढे बसलो. 9ला कीर्तन चालू झालं, कीर्तन चांगलं रंगलं. 11:30 वाजल्या तरी सुद्धा एक म्हातारं माझ्याकडून बघून नुसतं असं बघायचं, असं उरपाड्या भावल्या करून बघायचं. म्हातारं धड हसत पण नव्हतं, बोलत पण नव्हतं, विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर पण देत नव्हतं. 12 वाजता ती म्हातारं नेलं, बोलत चाललं पहिल्या माणसाच्या कीर्तनामध्ये. लक्षात आलं तुम्हाला? बोललं मग पटकन बोला. कधी प्रश्न पडला का वर्ष श्राद्ध नेमकं का करावं? आहे का? बोला कीर्तनामध्ये बोलायला लागते. आणि पहिला मुद्दा, जर तुम्ही माझ्या संग बोलणार तर तुमचं आणि माझं सूत्र बसणार, आणि जर तुम्ही माझ्या संग बोलणार नाही कीर्तन डोक्यावरनं जाणार. मग पटकन बोला. प्रश्न पडला का? मग आता ऐका, वर्ष श्राद्ध नेमकं का करावं? 10वा का करावा? 13वा का करावं? श्राद्ध का करावं? आणि पुण्यस्मरण का करावं? आता आपल्याला ऐकायचं आहे. विठोबा रुक्माई. चला आता ऐका, एखादा माणूस मरण पावला, लक्ष द्या, एखादा माणूस जर मरण पावला
तर त्या माणसाचा आत्मा 3 दिवस घरामध्ये राहतो. कुठं राहतो? बोला चला टाळकरी, कुठं राहतो? घरामध्ये राहतो. आणि 3 दिवसाचा विधी झाला म्हणजे तिसरा जर झाला तर तो आत्मा 13 दिवस घराच्या परिसरामध्ये राहतो. आणि बरोबर 13व्या दिवशी 13वा झाला आत्मा यमपुरीच्या दिशेने रवाना होतो. विठोबा आता तसं बघायला गेलं तर जीवावरती 16 प्रकारचे संस्कार घडणं गरजेचे असतात. आणि त्याच्यातले 3 प्रकारचे संस्कार मानव जिवंत असताना त्याच्यावरती घडले जातात. नंबर 1 जन्माला आला नामकरण संस्कार. प्रत्येक माणसाचं नाव आहे, प्रत्येक माणसाचं नाव आहे. नाव नाही असा जगामध्ये एक सुद्धा प्राणी. माणसाचं म्हणण्यापेक्षा कुत्र्या सुद्धा नाव आहे. हा आमचा टॉमी, हा आमचा मोती. खरा का नाही तेवढं मला सांग. 1 नामकरण संस्कार. 2 कुठलं संस्कार? कुठलं? विवाह संस्कार. त्या संस्काराचा लय अवघड झालं म्हणा. राहू द्या, तो विषय न बोललेलाच चांगला. आता 2 विवाह संस्कार आणि 3 माणूस मरण पावला त्याला अग्नी देताना आणि ते संस्कार 16तनं 3 गेले. वर किती राहिले? 16तनं 3 गेले. वर किती राहिले? 13. म्हणून 13वा घातला जातो. विठोबा हे 13 प्रकारचे संस्कार कसे घडवले जातात. आता ऐका, तुम्हाला सर्वांना जीव खडा माहित आहे. आता जीव खडा कशाला म्हणतात एका मिनिटामध्ये सांगतो. आता बघा, एखादा माणसाला अग्नी देण्याच्या अगोदर अवतीभोवती मडकं फिरवलं जातं. आणि त्या मडक्यामध्ये काय असतं? बोला चला. त्या मडक्यामध्ये काय असतं? पाणी. आणि ते मडकं एका खड्यानं फोडलं जातं. आणि जे मडकं ज्या खड्यानं फोडलं जातं त्या खड्याला जीव खडा असे म्हणतात. आणि तो खडा कुठं कुठं 3 दिवस तर कुठं कुठं 13 दिवस एखाद्या झाडाला बांधला जातो किंवा घरामध्ये एखाद्या फडक्यामध्ये गुंडाळून ठेवला जातो. आणि सतत दिव्याच्या साक्षीनं 13 दिवस त्या जीव खड्यावरती 13 प्रकारचे संस्कार घडवले जातात. आणि बरोबर 13व्या दिवशी 13 प्रकारचे संस्कार घडले आत्मा यमपुरीच्या दिशेने रवाना होतो. आत्म्याला यमपुरीमध्ये पोहोचण्यासाठी तब्बल एका वर्षाचा कालावधी लागतो. पण प्रॉब्लेम असा आहे, एका वर्षाचा कालावधी लागतो पण यमपुरीमध्ये पोहोचण्यासाठी मध्ये नदी पार करायची असते आत्म्याला. आणि त्या नदीचं नाव आहे वैतरणी नदी. आणि त्या नदीमध्ये 18 प्रकारच्या नरकाची घाण त्या नदीमध्ये वाहते. आणि ती नदी पार करायची म्हणली तर तब्बल एकूण 60 दिवसाचा कालावधी लागतो. आणि ती नदी पार करायची आहे. कुणाला करायची आहे? नाही म्हणा आता कीर्तनकाराला करायची आहे. आता प्रत्येकाला करायची आहे. टाळकरी तुम्हाला करायची आहे. पकवाज वादक तुम्हाला करायची आहे. प्रत्येकाला ती नदी पार करायची आहे. मग आता ऐका, अलीकडे कामधेनू नावाची गाय असते. लक्ष द्या, कामधेनू नावाची गाय असते. आणि ती गाय त्या आत्म्याला नदी पार करायला मदत करते. पण त्याच आत्म्याला ती गाय नदी पार करायला मदत करते की ज्या आत्म्यानं जिवंत असताना एखादी तरी गाय दान केलेली असावी. गाय आता गाय म्हणजे ती जरसं नव्हं, बिगर शिंगाचं बिगर खांद्याचं, ना आकार ना उकार, नुसता दिसायला डुकार, जरसं नव्हं. मग गाय कुठली दान करावी? खिल्लार गाय दान करावी. आणि बरोबर 1 वर्षानंतर तो आत्मा यमपुरीमध्ये पोचतो. आणि त्या आत्म्याचा पाप आणि पुण्याचा हिसाब केला जातो. त्या आत्म्याचा पाप आणि पुण्याचा हिसाब केला जातो. आणि समजा तिथं आता चित्रगुप्त हातामध्ये लिस्ट घेऊन असतो की बाबा आयुष्य आता हो का साहेबांनी आयुष्यभर चांगलं काम केलं, भाऊनी आयुष्यभर चांगलं काम केलं म्हणताना त्यांची लिस्ट चांगली असणार. पण एखाद्या माणसानं वाईट जर काम जर केलं तर चित्रगुप्त हातामध्ये वही घेऊन असतो. आणि तो चित्रगुप्त म्हणतो, हा तुम्ही देवाची भक्ती केली का नाही? तुम्ही कधी देवाची भक्ती केली का नाही? तुम्ही काय आयुष्यभर मांसाहार केला, तुम्ही दारू पिला, कधी देवाचं नाव घेतलं नाही, गांजा फुकली, एवढं तुम्ही वाईट काम केलं. आता तुम्ही वाईट काम केलं म्हणताना तुम्हाला त्याची शिक्षा 100% मिळणार. आणि एक वाक्य सांगू का, तुम्ही चांगलं कर्म करा. याचं कारण प्रत्येकाची लिस्ट एक ना एक दिवस चित्रगुप्त बघणार आहे, प्रत्येकाची बघणार आहे. आणि एक वाक्य सांगू का, चांगलं कर्म करा. एक वाक्य सांगू का, तुम्ही चांगलं कर्म करा तुमचं चांगलं होणार. आणि तुम्ही वाईट कर्म करा तुमचं वाईट होणार. पण तुम्ही केलेल्या कर्माचं फळ तुम्हाला भोगायला लागणार. एक वाक्य सांगू का, एक वेळ तुम्हाला देव माफ करेल पण तुमचं कर्म कधी तुम्हाला माफ नाही करणार. याचं कारण सांगू का,
कर्माने देवाच्या भावाला माफ नाही केलं, कर्माने देवाच्या पत्नीला माफ नाही केलं, कर्माने देवाच्या शत्रूला माफ नाही केलं, आणि कर्माने देवाला माफ नाही केलं, आणि कर्माने देवाच्या बापाला माफ नाही केलं, मग तुम्ही आम्ही कोण आहे? महाराज म्हणतात ना, कर्मे दशरथ वियोगे मेला, आणि कर्मे श्रीराम वनवासा गेला, आणि कर्मे रावण क्षेव पावला, आणि वियोग झाला सीता देवी. जो कर्म करणार त्याला भोगायला लागणार. म्हणजे कसं, एक माणूस रस्त्याने चालत चालत चालला आणि त्यानं आंबा बघितला डोळ्यानं. काय बघितला? आंबा बघितला डोळ्यानं. पाय तिथपर्यंत चालत घेऊन गेलं, त्यानं हाताने आंबा तोडला, तोंडात टाकला, दातानं चगळला, जिभेने चौचाकली, आणि जिभेने सगळं पोटात ढकललं. पण त्या आंब्याच्या झाडाचा मालिक आला आणि त्यानं घेतली काठी आणि जोरात पाठीवर मारली. आता मला सांगा, पाठीचा काय दोष आहे का? हा, ओ बोला की, पाठीचा काय दोष आहे का? नाही. आंबा कोणी बघितला? बोला चला, आंबा कोणी बघितला? डोळ्यानं. तिथपर्यंत चालत कोण घेऊन गेलं? पाय. तोडला कुणी? हातानं. चगळा कुणी? दातानं. जिभेनं चौकुणी चाकली जिभेनं, आणि जिभेनं सगळं कोणाकडे ढकललं, आणि मार कोणी खाल्ला? पाठीचा काय दोष आहे का? पाठ आधी नाही, मधी नाही, आद्यात नाही, मध्यात नाही, पण पाठीनं मार खाल्ला. पण पाणी कुठून आलं? आंबा कोणी बघितला? पाणी कुठून आलं? केलेल्या कर्माचं फळ जाग्याला भेटलं. म्हणजे कसं आहे, जे कर्म करचाल तुम्ही केलेल्या कर्माचं फळ तुम्हाला भोगायला लागणार आहे. कीर्तनामध्ये आलेल्या सर्व सुनाबाई, सुना आले का? सुना सुना, जरा कान खुलकर कीर्तन सुना. सुनबाई, आज जर तुम्ही तुमच्या सासूबाईची जर सेवा करत नसाल तर जास्त काय नाही होणार. उद्या घरातला एक माणूस तेवढा कमी होणार, पण उद्या तुमचा पोरगा सुद्धा उद्या मोठा होणार आहे. उद्या त्याचं लग्न होणार आहे. उद्या तुम्हाला पण सुनबाई येणार आहे. आणि तुम्ही जसा तुमच्या सासूबाईंचा काटा काढला तशी तुमची सून तसा तुमचा काटा काढणार आहे. म्हणून चांगलं कर्म करा, चांगलं फळ मिळणार, आणि तुम्ही केलेल्या कर्माचं फळ तुम्हाला भोगायला लागणार. म्हणजे महाराज म्हणतात ना, अवश्यमेव भोक्तव्यम कृतं कर्म शुभाशुभम ना भोक्तम क्षेते, आणि जन्म कोटी क्षेते रते, आणि तुम्ही केलेल्या कर्माचं फळ भोगायला लागणार. म्हणून महाराज म्हणतात, हरी केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले केले कर्म झाले त्याची भोग आले, आणि उपजले मेले ऐसे किती. मग चांगलं कर्म करा. याचं कारण एक नाही दिवस चित्रगुप्त सगळ्यांची लिस्ट बघणार आहे. मग आता ऐका, लक्ष द्या. आणि त्या जर आत्म्याचं पुण्य जर जास्त असेल तर त्याला स्वर्गामध्ये, पण त्या जर आत्म्याचं पाप जर जास्त असेल तर हे म्हणतोय काम करा. काय? या आत्म्याला त्याच्या परिवाराजवळ त्याला पाठवा, आणि त्याच्या श्राद्धानिमित्त अन्नदान, ज्ञानदान, वस्त्रदान झालं तर याचं पुण्य त्या परिवाराला मिळतच, पण याचं पुण्य त्या आत्म्याला सुद्धा. आणि एका वर्षानंतर आपल्या येतो. तुम्हाला माझं बोलून काय करीती कैसे निस्वर्ग वसती, आणि मनोमती येती कुळा पाशी, आणि अन्नदान ज्ञानदान वस्त्रदान झालं तर याचं पुण्य त्या परिवाराला मिळतच. आणि तुकोबाराय म्हणतात, ते पितर त्याच्या परिवाराला आशीर्वाद देतात. तुम्हाला माझं बोलणं खोटं वाटतंय? होय, खुर्चीवर बसलेले तुम्ही आजारी आहे का? बोलत चला ना. तुम्हाला माझं बोलणं खोटं वाटतंय? होय, तुम्हाला माझं बोलणं खोटं वाटतंय? तुम्हाला पुरावा दाखवू का? पुरावा. आणि कसा माहित आहे का, कीर्तनकाराजवळ पुरावा असावा. काय असावा? ओ टाळकरी, काय असावा? पुरावा असावा. कीर्तनकाराजवळ पुरावा असावा. आणि ज्या कीर्तनकाराजवळ पुरावा नाही त्याला जिता पुरावा. पण पुरावा असताना का पुरावा? पुरावा असताना का पुरावा? आणि हे ज्याला कळालं नाही त्याला पहिल्यांदा हितच त्याला पुरावा. या पुरावा. तुकोबाराय म्हणतात ना, तुका म्हणे पितर आशीर्वाद देती, आणि कल्याण इच्छिती तया सदा विठोबा रुक्माई. चला मग आता सर्वप्रथम कौतुक करावं या परिवाराचं. याचं एकच कारण, या परिवाराने भाऊंच्या तृतीय पुण्य स्मरणानिमित्त कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आता तुकोबाराय या अभंगाद्वारे उपदेश करतात, बर तुकाराम महाराज या अभंगाद्वारे उपदेश करतात. पण काही ठिकाणी तुकाराम महाराज अगोदर स्वतःच्या मनाला उपदेश करतात, तर काही ठिकाणी जनाला उपदेश करतात. तुकाराम महाराज अगोदर उपदेश स्वतःच्या मनाला करतात. म्हणजे महाराज म्हणतात ना, मनात ते धाव घेई आणि राहे विठोबाचे
काही किंवा नको नको म्हणा गुंतू माया जाळी आणि काळ आला जवळी जनाला गमानाला जनाला गमानाला मनाला. आणि कसं आहे माहितीये का, साधू संत अगोदर स्वतः चांगलं वागतात आणि मग जगाला सांगतात. आणि एक वाक्य सांगू का, दुसऱ्याला चांगलं वागा असं म्हणायचं सोपं आहे, पण स्वतः चांगलं वागणं सगळ्यात अवघड आहे. दुसऱ्याला चांगलं वागा असं म्हणायचं सोपं आहे, पण स्वतः चांगलं वागणं सगळ्यात अवघड आहे. म्हणजे महाराज म्हणतात ना, बोले तैसा चाले आणि त्याची वंदावी पावले. बोलायचं सोपं आहे, करायचं अवघड आहे. म्हणजे महाराज म्हणतात बोलता वाटे सोपे आणि करणी करता. म्हणजे बोलायचं सोपं आहे आणि करायचं अवघड आहे. म्हणजे तसं दुसऱ्याला चांगलं वागा असं म्हणायचं सोपं आहे, पण स्वतः चांगलं वागणं सगळ्यात अवघड आहे. तसं मुलांना भजन कीर्तन शिकवण्यासाठी कष्ट घ्यावं लागतं, पण शिव्या शिकवण्यासाठी कष्ट घ्यावं लागतं का? होय, कष्ट घ्यावं लागतं का? नाही ना. चांगल्या कामाला त्रास आहे, वाईट कामाला अजिबात त्रास नाही. मुलांना भजन कीर्तन शिकवण्यासाठी कष्ट घ्यावं लागतं, पण शिव्या शिकवण्यासाठी अजिबात कष्ट घ्यावं लागत नाही. पुरुष मंडळ महिला मंडळ पटकन बोला. कपडे धुण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात, पण कपडे मळण्यासाठी कष्ट घ्यावं लागतं का? घ्यावं लागतं का? नाही ना. अहो महाराज, कापसाचं झाड लावण्यासाठी कष्ट घ्यावं लागतं, डाळिंबीचं झाड लावण्यासाठी कष्ट घ्यावं लागतं, आंब्याचं झाड लावण्यासाठी कष्ट घ्यावं लागतं, पण येड्या बबळीचं झाड लावण्यासाठी कष्ट घ्यावं लागतं का? नाही ना. म्हणजे चांगल्या कामाला त्रास आहे, वाईट कामाला अजिबात त्रास नाही. मुलांना भजन कीर्तन शिकवण्यासाठी कष्ट घ्यावं लागतं, शिव्या शिकवण्यासाठी अजिबात कष्ट घ्यावं लागत नाही. अहो परवा दिवशी एका पोरानं मला शिवी दिली आणि मी नेल त्या बापाकडे वळत मी म्हणलं, बघा तुमचा पोरगा किती घाण शिवे देतोय. त्याचा बाप म्हणला, महाराज अजून ती लहान आहे, आता देते घाण शिव्या, मोठं झाल्यावर ती चांगल्या शिव्या. म्हणजे बापच असं म्हणताना पोरानं काय करायचं. आणि नंतर माझ्या लक्षात आलं, सगळा दोष आधार कार्डामध्ये आहे. काय करता बरं सांगा बरं. बाप दिवसभर लग्नाला, पोरगा संध्याकाळी वरातीला. बाप कार्यकर्ता, पोरगा युवा कार्यकर्ता. आणि आई अख्ख्या गावातनं भाषण करते, महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. राहणं बाई, हा तुझा नवरा अख्खा मशीनवरच न्याला आणि तू कर भाषण चालू. आणि तुला तर काय बोलावं, 16 सोमवार करतील, सासरा बिन भाकरीचा मारते. मेहन काय महिला म्हणलं, तुम्ही नाही आमच्याकडलं सांगतो. काय करता महाराज, उगच काहीतरी करायचंय. आणि जाओ. आणि आजकालची पोरं म्हणजे लय खतरनाक. एक पोरं माझ्या जवळ आलं तर म्हणला, महाराज चला आमच्या घरी चहा प्याला. काय प्याला? चौधरा बाबा काय प्याला? चहा प्याला. मी म्हणलं, चहा तर सगळे पाचतात, तू काहीतरी वेगळं पास. तो म्हणला, महाराज चला आमच्या घरी ताकाय. घरी गेलो, तांब्यावर ताक पिलो. आणि म्हणलं, पप्प्या तुझी मम्मी खवळणार नाही कर, एक तांब्यावर ताक कुठे गेले म्हणून. तो म्हणला, महाराज तुम्ही अजिबात काळजी करू नका, आता जे तुम्ही जे ताक प्याला ना, त्या ताकामध्ये काल कुत्र्याने तोंड घातलेलं. काय करता सांगा बरं. मला पण आला राग, पकवाजवाले महाराज, मला पण आला राग. असा तांब्या घेतला, असा जोरात आदळला, आता फुटला तांब्या. आणि ती पप्प्या ती कालते म्हणतोय, मम्मी महाराजांनी आपला संडाचा नेचा तांब्या पण फोडला. काय करता सांगा बरं. या असली पोर आहे ती. एक वाक्य सांगू महिला मंडळ, तू ऐका, एक वाक्य सांगू का. तुम्ही तुमच्या मुलांवरती चांगले संस्कार घालवा. अरे दादा कुठं त्या जिजाऊचं संस्कार. अरे दादा ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊच्या पोटात होते, त्यावेळी दादा जिजाऊंनी जगदंबेकडे एक मागणं मागितलं. कोणतं मागणं? जगदंबे माझ्या पोटी असा मुलगा जन्माला घ्या, गोरगरिबांची सेवा करणारा मुलगा माझ्या पोटी जन्माला घ्या, तुझी भक्ती करणारा मुलगा माझ्या पोटी जन्माला घाल, आई वडिलांची सेवा करणारा मुलगा माझ्या पोटी जन्माला घाल. आणि माझ्या मुलाला डोळ्यासमोर कोणती स्त्री दिसेल तर तिला आई म्हणून हात मारणारा मुलगा माझ्या पोटी जन्माला घाल. हे मागणं जिजाऊंचं. अरे दादा जिजाऊंनी काय मागणं मागितलं? आईचा पुत्र दे गुंडा आणि त्याचा तिन्ही लोकी झेंडा. पण आताच्या बाप तसं नाही मागणं मागत. आताच्या आई वडील म्हणतात, आईचा पुत्र दे गुंडा, त्याच्या हाती हिरो होंडा, बायकोच्या मागे गोळतोय गोंडा आणि आई बापाच्या डोक्यामध्ये घालतोय दोंडा. अरे काय मागणं. अरे एक वाक्य सांगू का. महिला मंडळ पुरुष मंडळ, तुम्ही तुमच्या मुलाच्या एका हातामध्ये सायन्सचं पुस्तक द्या. मी म्हणणार नाही बाबा तुम्ही तुमच्या मुलांना शिकवू नका, भरपूर शिकवा. पण एक वाक्य सांगू का. तुम्ही तुमच्या मुलाच्या एका हातामध्ये सायन्सचं पुस्तक द्या, पण दुसऱ्या हातामध्ये माऊलींचा हरिपाठ द्यायला विसरू नका. एका हातामध्ये भूगोलाचं पुस्तक द्या, पण दुसऱ्या हातामध्ये गाथा द्यायला विसरू नका. एका हातामध्ये जनरल नॉलेजचं पुस्तक द्या, पण दुसऱ्या हातामध्ये ज्ञानेश्वरी द्यायला विसरू नका. ज्ञानेश्वरी वाचल्याच्या नंतर, हरिपाठ वाचल्याच्या नंतर, गाथा वाचल्याच्या नंतर तुमचा मुलगा डॉक्टर होईल का सांगता येत नाही, इंजिनियर होईल का सांगता येत नाही, वकील होईल का सांगता येत नाही, कलेक्टर होईल का सांगता येत नाही, पकवाजवादक होईल का सांगता येत नाही, कीर्तनकार होईल का सांगता येत नाही. पण तुमचा मुलगा कधी सुद्धा वाईट मार्गाला जाणार नाही याची गॅरंटी मी नारदाच्या गादीवरून तुम्हाला देतो.
अरे जिजाऊंचा संस्कार होत म्हणून तर दादा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा अनमोल रत्न दादा आपल्याला महाराष्ट्राला मिळाले. अरे दादा कोण होते दादा? छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्याला छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज दादा हिंदू धर्म टिकलाय. अरे कोण होते दादा? छत्रपती शिवाजी महाराज. 16व्या वर्षी हातामध्ये घालाने तलवार पकडणारा राजा, वयाच्या 22व्या वर्षी तुकोबाराकडून छत्रपती पदवी मिळवणारा राजा, वयाच्या 35व्या वर्षी 365 किलो ताब्यात घेणारा राजा, वयाच्या 45व्या वयापर्यंत रयतेची सेवा करणारा राजा, 51 वर्ष जगणारा राजा, जगातला एकच राजा तो म्हणजे छत्रपती शिवाजी राजा. तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा. आणि शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याच्या नंतर आपल्या हातातनं साध्या जोराला टाळ्या वाजवलीत. काय करता सांगा बरं? साध्या आपण टाळ्या सुद्धा वाजवत नाही छत्रपती शिवाजी महाराजांसाठी. काय दादा करता? बरं चला एक वाक्य सांगू दादा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावामध्ये किती ताकद आहे आता एका मिनिटामध्ये सांगतो. आता मी जसं म्हणणार तसं तुम्ही म्हणायचं. ओके? इन रिपिटेशन इन इंग्लिश. आता ऐका. छत्रपती शिवाजी महाराज की. अहो तुम्ही सगळेजण चुकला. मी काय म्हणलेलं? मी जसं म्हणणार तसं तुम्ही म्हणायचं. पण दादा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याच्या नंतर आपल्या तोंडातून जय शब्द निघतो ही ताकद छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची आहे. ही ताकद छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची आहे. एक वाक्य सांगू दादा. ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञान झाला, ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला, ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला, आणि ज्याला बाईतली आई कळाली ना तो जिजाऊंचा शिवबा झाला. लक्षात ठेवा, तो जिजाऊंचा शिवबा झाला. अरे दादा छत्रपती शिवाजी महाराज जर नसते ना, एक वाक्य सांगू, जर छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर आपल्याला कीर्तनकारला सुद्धा आपल्याला परवानगी घ्यावी लागली असती. खरं का नाही तेवढं मला सांगा. आपल्याला म्हणावं लागलं असतं, चालत चालत जावं लागलं असतं आणि म्हणावं लागलं असतं, जहापणा हम जरा पुण्य स्मरण निमित्त कीर्तन करना चाहते हैं, अगर आपकी इच्छा हो तो हम जरा थोड़ा सा टाळ कूट लेते हैं. आपल्याला असं म्हणावं लागतं. पण एक वाक्य सांगू द्या. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून तर सुरक्षित मंदिरावर कळस. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून तर दारापुढं पवित्र आहे तुळस. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून तर भरून आहे सुवासिनीचं कपाळ. आणि छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून तर झाली हिंदवी स्वराज्याची सुवर्ण सकाळ. हे छत्रपती शिवाजी महाराज विठोबा रुक्माई. आता ऐका. मुलांना भजन कीर्तन शिकवण्यासाठी कष्ट घ्यावं लागतं, शिव्या शिकवण्यासाठी अजिबात कष्ट घ्यावं लागत नाही. तसं दुसऱ्याला चांगलं वागा असं म्हणणं सोपं आहे, पण स्वतः चांगलं वागणं सगळ्यात अवघड आहे. आणि माझं तर असं म्हणणं आहे, माणसाने दुसऱ्याला चांगलं सांगायच्या अगोदर माणसाने अगोदर स्वतः चांगलं वागावं आणि मग जगाला सांगावं. नाहीतर एक कीर्तनकार कीर्तनात सांगत होता, माणसाने आपल्या आई वडिलांची सेवा केली पाहिजे. माय बाप केवळ काशी तिने न जावी तीर्थाशी. तेवढं एक असं म्हातारं उठलं, चांगलं असं म्हातारं उठलं आणि त्या म्हाताऱ्यानं जोरात कीर्तनकाराच्या कानाखाली ठेवून दिली. मग बाकीची माणसं म्हणली, म्हाताऱ्या होय तुम्ही त्या कीर्तनकाराच्या कानाखाली का ठेवून दिली? त्यावेळेस तो म्हातारा म्हणला, हा नालायक कीर्तनात सांगतो आपल्या आई बापाची सेवा केली पाहिजे आणि 15 दिवस झालं हे ज्या आई बापांना घरातून बाहेर हाकलून दिले आणि सासू सासऱ्यांना घरामध्ये आणले. मग बाकीची माणसं म्हणली, होय हे तुम्हाला कसं काय कळलं? तो म्हातारा म्हणला, मी याचा बाप आहे. काय करता सांगा बरं? काय उपयोग आहे का सांगा? अहो महाराज माणसाने अगोदर स्वतः चांगलं वागावं मग जगाला सांगावं. अहो महाराज नाथ महाराजांजवळ एक स्त्री ज्या लहान लेकराला घेऊन गेली आणि ती स्त्री म्हणली, नाथ महाराज काय त्या कार्ट्याला जरा सांगावं का? उडते सुडते गुळ खाते आणि जास्त गुळ खाणं चांगलं नाही. नाथ महाराज म्हणजे एक काम कर बाई, तू तुझ्या लेकराला 15 दिवसानंतर माझ्याजवळ घेऊन ये. पण काय सांगतोय तेवढं काय? आणि 15 दिवसानंतर त्या स्त्रीनं त्याच्या लहान लेकराला घेऊन नाथ महाराजांजवळ आली. मग आता मात्र नाथ महाराजांनी त्या मुलाला जवळ घेतलं आणि सहज करीत उपदेश आणि करुणी सायास शिकवी ती. नाथ महाराज म्हणले, हे बघ बाळा, जास्त गुळ खाऊ नको आणि जास्त गुळ खाणं चांगलं नसतं. आणि त्या पोराचं गुळ खायचं व्यसन जाग्याला सुटलं. मग त्यावेळेस ती स्त्री म्हणली, नाथ महाराज का तुम्ही तर माझ्या मुलाला 15 दिवसापूर्वी सांगू शकत होता गुळ खाऊ नको म्हणून, मग आता का सांगितलं? नाथ महाराज म्हणले, अगं बाई तुला काय सांगायचंय, 15 दिवसापूर्वी मीच गुळ खात होतो.
आता मी 15 दिवस खऱ्या अर्थानं गुळाचं व्यसन सोडलं, मला खात्री झाली आता मी गुळाचं व्यसन करणार नाही, माझा गुळ सोडला. मग ह्याला मी सांगितलं आता मला खात्री पटली मी गुळ आता खाऊ शकत नाही. अगोदर मी स्वतः चांगलं वागलो आणि मग जगाला सांगितलं हे दादा संत असतात. चला साधू संत उपदेश करतात आणि तुकोबराय सुद्धा ह्या अभंगाद्वारे उपदेश करतात. बरं मला असं वाटतंय तुकोबराय या अभंगाद्वारे उपदेश गाढवाला करतात. कोणाला करतात? कोणाला करतात उपदेश? टाळकरी कोणाला करतात? गाढवाला करतात का? नाही नाही. मग दादा तुकाराम महाराज उपदेश माणसाला करतात. काय करतात उपदेश? अभंगाचं पहिलं चरण. चलोक्षणी हाची करावा विचार अंतरावया पार भव सिंधू. दादा तुकोबराय उपदेश करतात. बरं आता तुकोबराय उपदेश करतात. बरं तुकोबराय उपदेश कोणाला करतात? माणसाला करतात. का करतात? याचं एकच कारण, या जगाच्या पाठीवर फक्त आणि फक्त माणूसच विचार करू शकतो. माणसा व्यतिरिक्त दुसरा कुठलाही प्राणी विचार करू शकत नाही. आणि जो माणूस असून सुद्धा विचार करू शकत नाही, महाराज म्हणतात तो माणूसच नाही ना. विचार नाही नर करतो तैसा आणि वाहे ज्ञान पाठी भार नगर तैसा. कर्म प्रधान साधू जीवनंतो, भोग प्रधान पशु जीवनंतो आणि विचार प्रधान नर जीवनंतो. कर्म प्रधान साधू जीवनंतो. साधू संतांचं जीवन कर्म प्रधान आहे. एक वाक्य सांगू का? साधू संतांवरती एखाद्यानं अपकार केलं तर तरी सुद्धा साधू संतांना त्यांच्यावरती उपकार करावे लागतात. याचं एकच कारण साधू संतांचं जीवन दादा कर्म प्रधान आहे. एक वाक्य सांगू दादा, लोकांनी दादा माऊलींच्या पिठामध्ये दादा लोकांनी दादा माती मिसळली. एक वाक्य सांगू, लोकांनी दादा माऊलींच्या पिठामध्ये दादा लोकांनी माती मिसळली. माऊलींच्या झोळीमध्ये दादा लोकांनी शेण टाकलं तरी सुद्धा त्या लोकांनी दादा माऊलींच्या आई वडिलांचा बळी घेतला आणि तरी सुद्धा माझ्या माऊलीने म्हणावं देवा जे खडांची व्यंकटी सांगो आणि तया सत्तर मिळती वाढ. देवा वाईट माणसांना मारू नको रे देवा. मग त्या वाईट माणसातलं वाईट विचार मार. याचं एकच कारण, साप वाईट नाही, सापाचे दात वाईट आहेत. मला सांगा साप वाईट आहे का सापाचे दात वाईट आहेत? पाठीमाग बसलेली मंडळी बोलत चला. काय तुम्ही बोलत चला नाही तर मी स्वतःला हाणून घेईन. बघा बोलत जायचं माझ्या कीर्तन मी हाणून घेतो स्वतःला. बोलत चला. साप वाईट आहे का सापाचे दात वाईट आहे? सापाचे दात वाईट आहेत. विंचू वाईट आहे का विंचवाची नागी वाईट आहे? विंचवाची नागी वाईट आहे. मग दुर्जन वाईट आहे का दुर्जनातले दुर्गुण वाईट आहे? दुर्गुण वाईट आहेत. मग आता बघा सापाचं जर दात काढलं तर साप सज्जन आहे, विंचवाची जर नागी काढली तर विंचू सज्जन आहे. आणि त्याप्रमाणे दुर्जनातले जर दुर्गुण जर काढले तर दुर्जन सुद्धा सज्जन नाहीच आहे. ह्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे तेवढं मला सांगा. अर्थात साधू संत दुर्जनाला कधी मारत नसतात, दुर्जनातलं दुर्गुण बाहेर काढत असतात. दादा लोकांनी दादा एक वाक्य सांगू दादा, लोकांनी तुकाराम महाराजांचा गाथा पाण्यामध्ये बुडवला. लक्ष द्या, लोकांनी तुकाराम महाराजांचा गाथा पाण्यामध्ये बुडवला आणि तो गाथा एका दगडाने तारला. जर ही दगडा असेल तर व्हाया आणि जैशा तार येल्या लाया. गाथा बुडवणारी माणसं होती का दगड होती? गाथा बुडवणारी माणसं होती का दगड होती? माणसं होती. आणि गाथा तारणारी दगड होती का माणसं होती? दगड होती. दगड प्रामाणिक, माणूस प्रामाणिक. पटकरना बोला, कोण प्रामाणिक? दगड प्रामाणिक. दादा तुकाराम महाराजांची मुलगी भागीरथी वाटीभर दुधासाठी अख्ख्या गावात फिराली, पण भागीरथीला कोणी वाटीभर दूध नाही दिले. शेवटी एका दगडाच्या नंदीनं तुकाराम महाराजांना दूध दिलं. दगड प्रामाणिक, माणूस प्रामाणिक. पटकरना बोला, कोण प्रामाणिक? टाळकरी कोण प्रामाणिक? दगड प्रामाणिक. दादा दगडावरती राम नाव लिहिलं. राम रमोती रमे रामे मनोरमे सहस्त्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. दगडावरती राम नाव लिहिलं आणि तो दगड पाण्यामध्ये टाकला तर तो दगड तरला. दगड तरला. आणि हा दगड बंदच करा ते. हा दगड राम झालाच नव्हता असं म्हणतोय. दगड प्रामाणिक, माणूस प्रामाणिक. पटकरना बोला, कोण प्रामाणिक? दगड प्रामाणिक. अरे दादा रामभाऊ आणि शामराव दोघांचं भांडण आहे. तू कोणाला रामभाऊ शामभाऊ माहिती काय? माहिती आहे तू कोण? नाही. चला, रामभाऊ आणि शामराव दोघांचं भांडण, दोघांचा बांध एकच आणि दोघांच्या बांधावरती एक दगड. आणि तो दगड 3 दिवसानंतर रामभाऊच्या रानामध्ये 3 फुटानं सारला. आता पुरुष मंडळ खरं सांगा, तुम्ही माझ्यापेक्षा हुशार आहे. दगड गेला असेल का दगड निघाला असेल? दगड गेला असेल का निघाला असेल?
दगड निघाला असेल. रामभाऊ चालत चालत आला, रामाने तो दगड बघितला, शामराव तिथनं चालत चालत आला, रामाने तो दगड घेतला, शामरावच्या डोक्यामध्ये मारला, शामराव जाग्याला मेला, रामभाऊ तुरुंगामध्ये गेला, दगड जिथं होता तिथंच राहिला. दगड प्रामाणिक माणूस प्रामाणिक पटकरना बोला. कोण प्रामाणिक? दगड प्रामाणिक. पण दादा एक वाक्य सांगू दादा, हा दगड बांधावरला दगड परवडला, पण हा दगड, हा 3.5 हाताचा दगड लय खतरनाक आहे महाराज. हा दगड काय करतो? हा दगड पैशा काच्या घेतो, प्रचार दुसऱ्याचा करतो, पालावर तिसऱ्याच्या पार्टी पचव 6व्याला दाबतो आणि निवडून आल्यावर गुलाल 7व्याचा उधळतो. असा हा दगड आहे. दगड प्रामाणिक माणूस प्रामाणिक पटकरना बोला. दगड प्रामाणिक. पण एक वाक्य सांगू दादा, एखाद्या दगडाला धक्का लावला तर त्या दगडाचा विठोबा झाला, एखाद्या दगडाला भंडारा लावला तर त्या दगडाचा खंडोबा झाला, एखाद्या दगडाला सिंधू लावला तर त्या दगडाचा मसोबा झाला, एखाद्या दगडाला गुलाल लावला तर त्या दगडाचा सिद्धोबा झाला. माणसाला असा कोणता रंग लावावा की तो रंग लावण्याने माणसाचा माणूस होईल? सांगा ना, कोणता रंग लावावा? पण एक काम करा, अंगामध्ये पांढरे भस्म परिधान करा, कपड्याला बुक्का द्या, टोपी घाला, गळ्यामध्ये माळ घाला, गळ्यामध्ये टाळ अडकावा आणि विठ्ठल विठ्ठल म्हणत पंढरपूरच्या वायला जा. हा दगड माणूस काय? हा दगड देव झाल्याशिवाय राहणार नाही. काय वाटाय सांगा नाही. वाजवा, टाळ्या वाजवा हो. आणि माणसाने फुकाच्या टाळ्या माणसाने जोरात वाजवल्या पाहिजे. टाळ्याला कुठे टोल नाका, जीएसटी, हप्ता, टॅक्स काय सुद्धा नसतो. आणि टाळी वाजवल्यानं काय होतं? आपल्या हातामध्ये प्रमुख 2 रेषा असतात. एक म्हणजे पाप रेषा आणि 2 म्हणजे पुण्य रेषा. हातातून टाळी वाजवून विठ्ठल 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 असं जर म्हणलं तर आपली पाप रेषा कमी होते आणि पुण्य रेषा वाढते. आणि एखाद्या पोराच्या नशिबामध्ये बायको नसल ती तर तयार होते बघा, लक्षात ठेवा. पण आता ऐका, हातातून टाळी वाजून विठ्ठल जर म्हणलं तर ज्या माणसाला बीपी आणि शुगर आहे त्या माणसाचा बीपी आणि शुगर कमी होतो. ही ताकद वारकरी संप्रदायामध्ये आहे दादा, लक्षात ठेवा. ही ताकद वारकरी संप्रदायामध्ये आहे. आणि महिला मंडळ, किमान तुम्ही दररोज दिवसाला 100 तरी टाळ्या विठ्ठल विठ्ठल म्हणून वाजवल्याच, टाळ्या वाजवल्याच पाहिजे त्या. पण टाळ्या वाजवायच्या पण कुठं पण नाही त्या मावशाव, त्याला पण नियम आहे. नाहीतर तुम्ही कुठं पण टाळ्या वाजवसाल. नाहीतर तुमचा नवरा म्हणला पप्पेचा आहे जरा चहा कर ग, वय वय वय, असं नाही करायचं. नाहीतर तुमचा नवरा म्हणला पप्पेचा आहे जरा जेवायला आण ग, हा, असं नाही करायचं. लक्षात तुम्हाला बोलणं. टाळी वाजवावी, घडी उभा राहावी आणि वाटही चालावी सासरवाडीची. कुठली चालावी? सासरवाडी चालावी का? नाही. मग वाट ही चालावी पंढरीची. मग एक कर्म प्रधान साधू जीवनम तो विठोबा रघुमाई. भोग प्रधान पशु जीवन तो प्राण्याचं जीवन भोग प्रधान आहे. यात एक वाक्य सांगू का? आता मी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतो. आता काय काय ठिकाणी आम्ही जर कीर्तन करायला गेलो ना तर काय काय लोक आमच्या पाय पडतात, काय काय लोक आमच्या पाय पडतात आणि आमच्या पाय पडलेले ते पैसे आमच्या पायावरती ठेवतात. तुम्हाला खरंच असं वाटतं का आमचे पाय एवढे लायकीचे असते? होय, वाटतं का आमचे पाय एवढे लायकीचे असते? नाही, नाही तर का? मग कुठल्या लायकीच आहेत आमचं पाय? आता काय काय लोक काय करतात, काय काय लोक कीर्तनकाराच्या गाडीवरती पाणीने अभिषेक घालतात. का? महाराज या गाडीत आला तो फुकाट नाही आला. काय काय लोक कीर्तनकाराच्या गाडीवरती पाणीने अभिषेक घालतात. मग घरातला मालक येतो, मालकी येते, त्यांची 2 मुलं येतात, कीर्तनकाराच्या गाडीवरती पाणीने अभिषेक घालतात. मग घरातलं कुत्र असतं प्रामाणिक. ती कुत्र म्हणता आमच्या मालकीनबाईने दोन्ही मुलांनी कीर्तनकाराच्या गाडीवरती पाणीने अभिषेक घातला. मग आपण सुद्धा कीर्तनकाराच्या गाडीवरती अभिषेक घालणं हे आपलं काम आहे. कुत्र चालत चालत जातं, कीर्तनकाराच्या गाडीपाशी जातं, एक पाय करतं, वर करतं आणि नको तो कुटाकना करून बसतं. मग आता कुत्र्याला काय माहिती कीर्तनकाराची गाडी आहे का बुवाची गाडी आहे का पकवाज वादकाची गाडी आहे का टाळकऱ्याची गाडी आहे का कॅमेरामॅनची गाडी आहे का चौकदाराची गाडी आहे? याचं कारण पशु काय पाप पुण्य जाणती आणि उत्तम मध्यम भोग भोगिती म्हणून प्राण्यांचं जीवन भोग प्रबल आहे. विठोबा रघुमाई. 3 विचार प्रधान नर जीवन तो माणसाचं जीवन विचार प्रधान आहे. अरे माणसाने विचार कुठला करावा? सारा विचार करा उठा उठी आणि नाम धरा कंठी विठोबाचे, नाम धरा कंठी विठोबाचे. आणि काय झालं माहितीये का? आपलं विचारच बिघडलं. आपलं विचार बिघडलं. आपलं काय विचार? काय काय लोक आम्हाला प्रश्न विचारतात,
समुद्राला आग लागली तर मासे कुठं जातील? तुझ्या बापाच्या घरी जातील. काहीतरी प्रश्न विचारतात. काय लोकांचं एवढं खतरनाक विचार झालं. आता लोक काय बोलतील काय सांगता येत नाही. एका ठिकाणी मला कीर्तनाला जायचं होतं आणि आता मला काय रस्ता काय माहित नव्हता आणि तिथे एक माणूस होतं. म्हणलं दादा काय अमुक ठिकाणी मला कीर्तनाला जायचं आहे, जरा थोडस लोकेशन सांगा. तो म्हणला महाराज एक काम करा, पुढे जावा, 2 वाटा लागतील. पहिली वाट सोडाय दुसऱ्या वाटेने पुढे जायचं, दुसऱ्या वाटेने पुढे गेल्याच्या नंतर 2 गावं लागतील. पहिलं गाव सोडाय दुसऱ्या गावामध्ये जायचं, दुसऱ्या गावामध्ये गेल्याच्या नंतर 2 गावं लागतील. पहिली गली सोडाय दुसऱ्या गलीमध्ये जायचं, दुसऱ्या गलीमध्ये गेल्याच्या नंतर 2 इमारती लागतील. पहिली इमारत सोडाय दुसऱ्या इमारतीमध्ये जायचं, दुसऱ्या इमारतीमध्ये गेल्याच्या नंतर 2 मजले लागतील. पहिला मजला सोडाय दुसऱ्या मजल्यामध्ये जायचं, दुसऱ्या मजल्यामध्ये गेल्याच्या नंतर 2 खोल्या लागतील. पहिली खुली सोडाय दुसऱ्या खुलीमध्ये जायचं, दुसऱ्या खुलीमध्ये गेल्याच्या नंतर तिथे 2 कपाट लागतील. पहिलं कपाट सोडाय दुसरं कपाट उघडायचं, दुसरं कपाट उघडल्याच्या नंतर 2 ड्रावर लागतील. पहिला ड्रावर सोडाय दुसरा ड्रावर उघडायचा, दुसरा ड्रावर उघडल्याच्या नंतर 2 फोटो लागतील. पहिला फोटो सोडायचा, दुसरा फोटो हातामध्ये पकडायचा आणि तो फोटो आहे आजीचा फोटो आणि त्या आजीच्या फोटोची शपथ घेऊन सांगतो मला रस्ता माहित नाही. मग एवढ्या उशीर काय आमच्याकडनं काय व्यायाम करून घेत होता का? लोक काय बोलतील काय सांगता येत नाही. आणि कसं माहित आहे का, ज्याला बोलायला कमी येतं त्याला माईकचा लय ना, ज्याला ऐकायला कमी येतं त्याला आवर्जून ऐकायचा लय ना, ज्याला बोलायला कमी येतं त्याला माहीत चाललंय आणि लोक काय बोलतील काय सांगता येत नाही. एका ठिकाणी माझं कीर्तन संपलं आणि एक जण माणूस आला. तो म्हणला हा लक्ष द्या ग्रामस्थांनो, आपल्या गावामध्ये संस्कार महाराज यांचं हे झालं. अरे हे म्हणजे काय झालंय? आपल्या गावामध्ये संस्कार महाराजांचं कीर्तन अतिशय सुंदर झालेलं आहे, म्हणून मी सर्व ग्रामस्थाच्या वतीनं महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो. अरे बाबा काय बोलतोय, तुला तर कळते का नाही? आता लोक काय बोलतील काय सांगता येत नाही. हा थांबा, आता गडबड गोंधळ कुणी करायचा नाही. महाराज 2 तास इथंच आहे. एका बाजूनं महिला पाय पडतील आणि दुसऱ्या बाजूनं एका बाजूनं महिला पाय पडतील आणि दुसऱ्या बाजूनं स्त्रिया पाया पडतील. मग पुरुषांना कुठे काय मांडपावर जावं का? लोक काय प्रश्न विचारतील? मग आपली माणसं काय प्रश्न विचारतील काय सांगता येत नाही. एक माणूस माझ्या जवळ आला आणि तो म्हणला महाराज पाणी पाणी बसून प्यावं, पाणी बसून प्यावं आणि दूध उभारून प्यावं, दूध उभारून प्यावं, पाणी बसून प्यावं. मग चहा कसा प्यावा? हा चहा कसा प्यावा? पाणी उभारून प्यावं, पाणी बसून प्यावं, दूध उभारून प्यावा. मग चहा कसा प्यावा? होय टाळकरी चौदार बाबा, चहा कसा प्यावा? हा मी म्हणले काम करावं, चहा पालता पडून प्यावा. लगेच मित्र भाऊन आला. तो म्हणला महाराज पाणी बसून प्यावं, दूध उभारून प्यावं, चहा पालता पडून प्यावा. मग क्वार्टर कशी आणावा? म्हणले काम करावं, चालत जावं, येड्या बाबळीमध्ये जावं, तिथंच थुकावं, तिथंच वाकावं, तशीच क्वार्टर प्यावी, तसं घरी जावं, बायकोच्याचा मार खावा, निवांत झोपावं. आणि काय प्रश्न? दावडी माणसं लय खतरनाक. 2-3 जण दावडी आणि 3 जण म्हणली पार्टी झाली पाहिजे. पहिला म्हणला कशाची, दुसरा म्हणला बोकड्याची, तिसरा म्हणला टेन्शन घेऊ नका, आपल्या बायकोला परवा दिवशी माहेरनं बोकाड आणलंय आणि या काप्या पुऱ्या पार्टी. रात्री 1:30 वाजता घरी गेला, आणलं बोकाड, शेतात आणलं, कापलं, केली पार्टी, चिकन विथ बियर, हॅपी न्यू इयर, ग्यार दी बियर, वाढला फिवर, खराब झाला लिव्हर. मला आता जायला पार्टी बिल्टी झाली, सकाळ झाली, ह्यांची दारूबीर उतरली आणि ह्यांची दारूबीर उतरली आणि ज्यानं बोकड चोरलेलं तो त्याच्या घरी गेला आणि बघतो तर काय खुटीला बोकड तसं तसं. आणि या बायकोला म्हणतो अगं हे तर बोकड येतं कसं काय? बायको म्हणली बया बोकडाचं जाऊ द्या, पण रात्री तुम्ही 1:30 वाजता तुम्ही आपलं काळं कुत्र घेऊन कुठे गेलता? आणि जरा मोकळ्या म्हणून हसा. याचं कारण जी माणसं मोठ्याने असतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात, जी माणसं मोठ्याने असतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात, आणि जी माणसं गाळत असतात ती पिवळ आपल्या गाठीची असतात. काय काय माणसं एवढी बेकार कळतात पण हसत नाही नुसतं. अरे काय झाले? हसलं पाहिजे का नाही सांगा बरं? रिॲक्शन पाहिजे त्या. नाहीतर परवा दिवशी एका ठिकाणी मी कीर्तन करत होतो आणि एक म्हातारा माझ्या पुढे बसलं आणि मी जसं कीर्तन करायचो ती म्हातारं माझ्याकडे बघून नुसतं असं करायचं. मला वाटलं त्याला माझं कीर्तन लय पडतंय. 2 तास कीर्तन मी त्याच्याकडे बघून केलं आणि नंतर मला कळलं ती बहिरू होत. काय उपयोग आहे? बाजूने पेरलेलं बियाणं फेल, खडकावर पडलेला पाऊस फेल, शिडीच्या गळ्यातलं लोबलेलं सड फेल, आंधळ्या माणसाला आरसा फेल, संस्कार नसणारं घराणं फेल, विनाकारांचा वाद फेल, बहिऱ्या माणसाला कीर्तन फेल. काय उपयोग आहे सांगा? मग तुम्हाला सर्वांना माझं बोलणं नीट ऐकू येते ना?
चला मग आता ऐका, माणसाने विचार करावा, पण काय गोष्टीचा विचार माणसाने कधी कधी करावा, काय गोष्टीचा विचार माणसाने कधीच करू नये, आणि काय गोष्टीचा विचार माणसाने क्षणाक्षणाला करावा. काय गोष्टीचा विचार माणसाने कधी कधी करावा, कशाचा? संसाराचा. याचं एकच कारण, संसार हा दुःखाचा आहे. संसारामध्ये मला वाटतं तुम्ही सुखे, तुम्हाला वाटतं मी सुखे, मला वाटतं पकवास वादक सुखे आहेत, पकवास वादकाला वाटतं कीर्तनकार सुखे आहे, मला वाटतं पिटी वादक सुखे आहेत, पिटी वादकाला वाटतं कीर्तनकार सुखे आहे, आणि आम्हाला दोघांनाही वाटतं आमचे चौपदार बाबा सुखे आहेत. बाबा तुम्ही सुखे आहे ना? सुखे आहे का नाही सांगा तुम्ही? वा वा. बरं बाबा मला खरं सांगा, तुम्ही संसाराच्या बाबतीमध्ये सुखी आहे का परमार्थाच्या बाबतीमध्ये? कशाच्या बाबतीमध्ये? परमार्थ. आणि संसाराच्या बाबतीमध्ये दुखी आहे का नाही सांगा बरं? खरं सांगा बाबा, असं वाटतं ना सगळा संसार सोडावा आणि त्या पंढरपूरच्या वारला जावं, वाटतं की नाही? बरं आता कीर्तन संपल्याच्या नंतर तुम्ही कुठं जाणार? घरी जाणार. म्हणजे मी त्यांचं काय, आता मस्त मी तर पोपटावणी चुरचूर बोलतोय, आता मी कीर्तन संपल्याच्या नंतर मी काय काशीला जाणार आहे का? मी पण घरी जाणार आहे. म्हणून तर माऊली म्हणतात, तुझे जवळ जवळ घरे तव तव संसार भये जोडे, हे आपुलनी तोंडे आणि देव बोलती वेदे, असा संसार आहे. किंवा महाराज म्हणतात, प्रपंचा जरी सुख वाटे तरी का सेवितगिरी कडे, आणि राज्य टाकून गेले थोडे आणि ते का वेळे म्हणावे, संसारा दुःखाचा होता, संसारा दुःखाचा आहे आणि संसारा दुःखाचा राहणार. मग आता ऐका, संसाराचा विचार माणसाने कधी कधी करावा, आणि काय गोष्टीचा विचार माणसाने कधीच करू नये. दारू पिण्याचा विचार माणसाने कधीच करू नये. दारू पिण्याचा विचार माणसाने कधीच करू नये. याचं एक वाक्य सांगू का? पाया पडून एक वाक्य सांगतोय, दारू अजिबात पिऊ नका. अहो दादा, दारू मुळात ही माणसासाठी बनलीच नाही हो. तुम्ही म्हणताल महाराज कसं काय? आता एका मिनिटामध्ये मी तुम्हाला सांगतो. आता मला सांगा पकवाजवाले महाराज, तुमच्याजवळ गाडी आहे का? गाडी, 2 चाकी गाडी. बरं कुठली गाडी आहे? शाईन आहे, बरोबर आहे. शाईन सीबी शाईन आहे का एसपी शाईन आहे? सीबी शाईन आहे. एसपी शाईन पण चांगले, पण थोडंसं आवरेज कमी येते. बरं असू द्या. आता ऐका, मला सांगा, तुमची शाईन गाडी पेट्रोलवर चालते का डिझेलवर चालते? पेट्रोलवर. पण मला सांगा, त्याच मग पेट्रोलची गाडी आहे, मग त्या पेट्रोलच्या गाडीमध्ये, त्या शाईन गाडीमध्ये डिझेल ओतून चालवलं का? चालवलं का? मग काय होईल? डिझेल ओतल्याच्या नंतर काय होईल? इंजिन ब्लॉक होईल ना. म्हणजे इंजिनचं काम जाग्याला निघल. म्हणजे याचं कारण, पेट्रोलच्या गाडीमध्ये डिझेल टाकून चालत नाही. अहो तसं ही देवानं दिलेली 3.5 हाताची 235 कोटी रुपयाची ही गाडी अनमोल आहे, आणि या अनमोल गाडीमध्ये खपाखोप क्वाटऱ्या हाणता, ही गाडीच काम निघल का नाही तेवढं मला सांगा? निघणार का नाही तेवढं मला सांगा? अहो महाराज, माणसाला खाता आलं पण काय खावं हे माणसाला कळालं ना. माणसाला पिता आलं पण काय प्यावं हे माणसाला कळालं ना. आणि पाय पडून एक वाक्य सांगतोय, व्यसन अजिबात करू नका. पाय पडून सांगतोय, व्यसन अजिबात करू नका. अरे दादा, दारू पिऊन माणसांचे अपघात होतात. अरे दुसरीचा मुलगा आहे, आणि त्या दुसरीला जो मुलगा आहे आणि त्याचा बाप दारू पिऊन मरण पावतो. अरे दादा, अरे काय पाप केलं त्या मुलानं? काय पाप की दुसरीला असताना त्याचा बाप सोडून जावा? त्याचा दोष काय? अरे दादा, त्या बापाला, बाप मेल्याच्या नंतर बापाला दादा घरापुढे आंघोळ घालायला चालू करतात, आणि त्या मुलाची, त्या बापाची मुलं त्याच्या प्रेताने उड्या मारतात, खेळतात मुलं. आणि आता मात्र ती दुसरीची मुलं तिच्या आईला प्रश्न विचारतात, आई सगळे लोक माझ्या बाबांना आंघोळ का घालतात आई? अरे दादा, त्या बापाला बांधलं जातं का तिला? अरे आग लागती बापाच्या चितेला, आग लागती बापाच्या चितेला. आणि त्यावेळेस तो मुलगा येतो आणि म्हणतो, आई अगं आई, माझ्या बापानं अशी काय चूक केली गाई की सगळ्या लोकांना आई माझ्या बाबांना जाळलं? आई काय चूक केली आई माझ्या आई बापाने सांग. आणि आता मात्र मुलगा शाळेत जातो आणि तो मुलगा म्हणतो, माझे बाबा देवाच्या घरी गेले. मुलं म्हणतात, अरे तुझा बाप देवाच्या घरी नाही गेला, मेलाय तुझा बाप. मुलगा धावत येतो, मुलगा धावत येतो. मुलगा आईला मिठी मारतो आणि मुलगा म्हणतो, आई सांग आई, माझा बाप देवाच्या घरी गेला नाही आई मेलाय माझा बाप माझा मेलाय बाप अरे दुसरीच्या मुलानं त्याचा बाप गमवला, त्या पोराची चूक आहे तेवढी मला सांगा. काय चूक आहे सांगा पोराची? पाया पुढे सांगतोय, व्यसन अजिबात करू नका. महाराज म्हणतात, सेवी भांगवा तंबाखू उदंड आणि परी तो भ्रांता माझी अखंड, आणि तुका म्हणे ऐसा सर्वस्व उराला आणि त्यासी अंतरला पांढरंग. म्हणजे पाया पुढे सांगतोय, व्यसन अजिबात करायचं नाही.
काय गोष्टीचा विचार माणसाने क्षणाक्षणाला करावा, पण कशाचा करावा तर अवयवार भव सिंधू, आणि ह्याचा विचार नाही केला तर काय होईल, उत्तर आपलं शरीर नाशवंत आहे, अभंगाचं दुसरं शरीर. आता इथं बसलेल्यापैकी ज्यांना कुणाला 2 हात असतील तर त्यांचे दोन्ही हात वर करा. हात नाहीत तुम्हाला, चला चला करा. दोन्ही हात वर केले का दोन्ही हात वर? चला तसेच राहू दे, मी 2 मिनिटांमध्ये चहा पिऊन थांबा जरा 1 मिनिट. आता राहू द्या, मला चहा पिऊन येते जरा. नको आता असू द्या. आता सर्वांनी हाताने टाळी वाजवायची आणि मुखातून त्या देवाचं, आणि जो कोणी मुखातून देवाचं नाव घेणार नाही त्याच्याबरोबर काय होणार माहित आहे का? सांगू त्याच्याबरोबर काय होणार, त्याच्याबरोबर काय होणार आहे. पण जो देवाचं नाव घेणार त्याचं कल्याण होणार. विठोबा अतिशय सुंदर बघा आज या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. आजचं कीर्तन करत असताना मला असं वाटत नाही मी खऱ्या अर्थानं भाऊंच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन करतोय. तर आजचं कीर्तन करत असताना मला असं वाटतंय की मी साक्षात मी पंढरपुरामध्ये कीर्तन करतोय. एवढा आनंद आज या ठिकाणी होते बघा, लक्षात ठेवा. सुंदर खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं माझ्या गळ्यामध्ये हा जो हार आहे ना, अतिशय सुंदर खऱ्या अर्थानं माझ्या गळ्यामध्ये हार घातलेला आहे. त्या हारामध्ये गुलाबाचं फुल आहेत, झेंडूचं सुद्धा फुल आहेत. मला वाटतं कोथिंबीर आहे पण असू द्या, सुंदर हार माझ्या गळ्यामध्ये घातलेला आहे. मला असं वाटतंय हा जो हार आहे ना, हा हार मी घरी घेऊन जावा, पण घरची म्हणतील एवढ्या लहान वयात पोरं गेला का काय, त्याच्यामुळे मी घरी घेऊन नाही जाणार. तर हार मी आमच्या चोपदार बाबांना देणार, म्हणजे काय सुद्धा अडचण नाही येणार. हा आमच्या विनकरी बाबांच्या गळ्यात घाला. शाल सुद्धा दिलेली आहे, सुंदर. असू द्या. चला आता महाराज म्हणतात काय, नाशिवंत देह जाणार सकळ आणि आयुष्यात काळ सावधान. काहीतरी विसरलं काय, एक विसर. हा आता काय काय लोक म्हणतील महाराज जण कोणी देवाचं नाव घेतलं नाही त्याच्याबरोबर काय होणार आहे. सांगू आता त्याबरोबर काय होणार आहे, सांगू त्याबरोबर काय होणार आहे. होय काळकरी सांगू. तसं तर मला आता सांगू वाटत नाही म्हणा. हा त्यात एवढं सुंदर आज वातावरण आहे, कशा बघ बोलायला. पण बोलू का खुर्चीवर बसलेल्या मंडळी, बोलू का. काय होईल ते होईल. आता जो कोणी देवा जरा कोणाला तोड असू सुद्धा ज्यानं देवाचं नाव घेतलं नाही त्याच्याबरोबर बघा अशी ऐकायला लागली त्या अशी बरं असू द्या. जन कोणी देवाचं नाव घेतलं नाही त्याच्याबरोबर काहीच होणार नाही.
मी श्राप देणारा मी कोण सांगा बरं तुम्हाला. पण ज्यानं देवाचं नाव घेतलं त्याचं कल्याण होणार. नाशिवंत देह जाणार सकळ आणि आयुष्य काढलं काढ सावधान शरीर नाशिवंत आहे. एक वाक्य सांगू का? क्षणाला याचा वेळेसाठी विचार करा. माणसाच्या हातामध्ये घड्याळ आहे पण माणसाच्या हातामध्ये वेळ नाही. दादा माणूस घड्याळ थांबवू शकतो पण माणूस दादा कधी वेळ थांबवू शकत नाही. वेळेकडे एवढा वेळ नसतो की ती वेळ तुम्हाला पुन्हा वेळ देईल. वेळेकडे एवढा वेळ नसतो किती वेळ तुम्हाला पुन्हा वेळ देईल. म्हणून जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये वेळ आहे ना तोपर्यंत तुम्ही ठरवा तुमच्या जीवनातल्या वेळेचं काय करायचं आहे. नाहीतर वेळेच ठरवेल उद्या तुमचं काय करायचं आहे. आणि कधी कुणाची वेळ कधी येईल काय सांगता येते का? नाही. महिला मंडळ कोरोनाच्या काळामध्ये जेवढी किंमत 5,000 रुपयाच्या साडीला नव्हती तेवढी किंमत 5 रुपयाच्या मास्कला होती. खरं काय तेवढं मला सांगा. जोपर्यंत तळावामध्ये पाणी असतं तोपर्यंत मासे किड्यांना खातात आणि त्या जर तळावातलं पाणी आटलं तर तेच किडे माशांना खातात. फक्त वेळ प्रत्येकाची आवी लागते. एक वाक्य सांगू दादा. माणसं चालत असताना माणसाचा एक पाय पुढं आणि एक पाय भागा असतो. पुढच्या पायाला कधी अहंकार नसतो मी पुढं आहे आणि मागच्या पायाला कधी दुःख नसतं मी मागा आहे. याचं कारण पुढचा पाय मागे जाणार आहे मागचा पाय पुढे जाणार आहे. फक्त वेळ प्रत्येकाची आवी लागते. चंद्राच्या ठिकाणी चमकतोय सूर्य सूर्याच्या ठिकाणी चमकतोय. चंद्राने कधी सूर्याशी कधी बरोबरी करायची नाही आणि सूर्याने कधी चंद्राशी कधी तुलना करायची नाही. याचं कारण दोघेही आपल्या आपल्या वेळेला चमकणारच. फक्त वेळ प्रत्येकाची यावी लागते. एक वाक्य सांगू का दादा? वेळ दादा कधी कोणाची येईल काय सांगता येत नाही. रात्री पैशामध्ये झोपणारा माणूस सकाळी भीक मागू शकतो. सकाळी भीक मागणारा माणूस दुपारी एखाद्या गाडीतून हात करू शकतो आणि दुपारी गाडीतून हात करणारा माणूस त्याच गाडीखाली मरू शकतो. देव काही करू शकतो. अरे दादा कुणा कधी कुणाची वेळ दादा किती राहिले काही सांगता येत नाही. दादा त्या जगाच्या पाठीवर दादा मोठी मोठी माणसं नाही राहिली. अरे तुमचं आमचं काय घेऊन बसता. अरे दादा रामाला सुद्धा अवतारा सोडावा लागला. कृष्णाला सुद्धा अवतारा सोडावा लागला. 7 कोटी घरं सोडायची 33 कोटी देवता बंदी खाण्यामध्ये. आता एवढा श्रीमंत रावण जगाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ भक्त म्हणलं तर कोण? तर रावणाकडे बोट करावं लागतं. धन्य भाग्य रावणाचे दास झाले शंकराचे असा हा रावण. पण त्या रावणाला सुद्धा मरावं लागलं. कंसाला सुद्धा मरावं लागलं. मायकल जॅक्सन जो 7 कोटीच्या गाडीतून प्रवास करत होता. लक्ष द्या. मायकल जॅक्सन जो 7 कोटीच्या गाडीतून प्रवास करत होता त्याच्याजवळ पैसा सुद्धा भरपूर होता. त्याची इच्छा होती 150 वर्ष जगण्याची. 100 नाही 150 वर्ष जगण्याची मायकल जॅक्सनची इच्छा होती. म्हणून त्यानं सगळी तयारी करून घेतली होती. अपघात होऊ नये म्हणून त्यानं तो 7 कोटीच्या गाडीतून प्रवास करायचा. 50 लाख रुपयाच्या दादा तो बेडवरती झोपायचा. इच्छा होती 150 वर्ष जगण्याची. अवयव दान करणारी माणसं पगारावर कामाला ठेवली होती. अरे पुढे माझं डॉक्टर होती. प्रत्येक तज्ञ डॉक्टर त्याच्या पाठीमागे फिरायचा. अरे असा मायकल जॅक्सन त्या 150 वर्ष जगायचं होतं. पण दादा तो कार्यक्रम करून एकदा बेडवरती जसा झोपला तसा तो झोपलाच उठलाच नाही. जसा झोपला तो उठलाच नाही. मग मायकल जॅक्सन हात होतं हालचाल करू शकत नव्हतं. पाय होतं चालू शकत नव्हतं. हृदय होतं चालू शकत नव्हतं. नसा होत्या काम करू शकत नव्हत्या. फुफ्फुस होतं पंपिंग करू शकत नव्हतं. ब्रेन होतं काम करू शकत नव्हतं. मग मायकल जॅक्सनची जशीच्या तशी बॉडी होती. मग नेमकं त्याच्यातलं काय गेलं की बाबा मायकल जॅक्सन जाग्याला झोपला. उत्तर जास्त फायली घेऊन बोंबलत फिरायची गरज नाही. उत्तर त्याच्यातला राम गेला. म्हणून दादा मायकेल जॅक्सन सुद्धा दादा मरावं लागलं. आपल्या भारत देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान त्यांचं नाव काय? इंदिरा गांधींना सुद्धा मरावं लागलं. त्यांचे सुपुत्र राजीव गांधींना सुद्धा मरावं लागलं. अनाथाची माय सिंधुताई सपकाळांना सुद्धा मरावं लागलं. 5 वर्षाच्या मुलापासून ते 95 वर्षाच्या आजोबापर्यंत त्याचा आवाज प्रत्येकाच्या कानामध्ये रुजत होता. अशा लता दिदींना सुद्धा दादा मरावं लागले. अरे दादा काय व्यक्तिमत्व होतं पतंगरावजी कदम. अरे काय व्यक्तिमत्व होतं स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे. अरे दादा आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेबांना सुद्धा मरावं लागले. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे साहेबांना सुद्धा मरावं लागल्या. आर आबासाहेबांना सुद्धा मरावं लागलं. अरे विनायक मेटे साहेब 45 लाख रुपयाच्या गाडीतून प्रवास करत होते. फोल्ड एंडेवर असं त्यांच्या गाडीचं नाव होतं. पहाटेच्या 4:30 वाजता एका अपघातामध्ये त्यांच्या गाडीचा अपघात होतो. 7 एअरबॅग त्या गाडीला होते. अरे 45 लाख रुपयाच्या गाडीमध्ये सुद्धा त्यांचा जीव जाऊ शकतो. अरे आपली तर 2 चाकाची मोटरसायकल आहे. उजवीकडे वळावा गेलो डावीकडे वळतेचा असा तुमचा रोज जावा. विनायक मेटे साहेबांना सुद्धा मला म्हणावं लागलं. पंढरपूर तालुक्याचे आमदार राजकारणातले संतोष
असे सुधाकर पंत परिचारक साहेबांना सुद्धा मारावं लागलं. सांगोल तालुक्याचे आमदार जे तोपर्यंत 11 वेळा निवडून आले होते, त्यांचं नाव खिल्ली बुकामध्ये दर्ज होतं, असे गणपतरावजी देशमुख साहेबांना सुद्धा मारावं लागलं. पण पंढरपूर तालुक्याचे जे आजी आमदार होते, दिप्पाळ छातीचे पैलवान होते, असे भारत नाना भालके साहेबांना सुद्धा मारावं लागलं. आणि 3 वर्षापूर्वी साहेबांना सुद्धा, भाऊंना सुद्धा हे सगळं जग सोडून जावंच लागलं. म्हणून दादा, अरे बाला कोण है, जाने वाला कोण है, अरे येणारा कोण आहे, जाणारा कोण आहे, अरे बाला कोण है, जाने वाला कोण है, पाने वाला कोण है, खोने वाला कोण है. हे माणसा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला, गर्वाने तू फुमू नको आखो या छातीला. तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला. आज जवानी परितराने वाल तू पचताएगा, आज जवानी परितराने वाल तू पचताएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा. दादा प्रत्येकाला मारावं लागणार आहे, दादा प्रत्येकाला मारावं लागणार आहे. याचं एकच कारण, देह हे काळाचे आणि धन कुबेराचे आणि येते मनुष्याचे काय आहे. दादा प्रत्येकाला मारावं लागणार आहे. एक वाक्य सांगू दादा, कार गाडी राहणार आहे, कार गाडीचा मालक जाणार आहे, ट्रॅक्टर राहणार आहे, ट्रॅक्टर ड्रायव्हर जाणार आहे, पोलीस स्टेशन राहणार आहे, पोलीसवाला बोला चला, पोलीस स्टेशन राहणार आहे, पोलीसवाला जाणार आहे, लाच राहणार आहे, लाच घेणारा जाणार आहे, चुना राहणार आहे, चुना लावणारा जाणार आहे, खुर्च्या राहणार, श्रोते जाणार, टाळ राहणार आहे, टाळकरी जाणार आहे, विना राहणार आहे, विणकरी जाणार आहे, पकवास राहणार आहे, पकवास वाजवणारे महाराज जाणार आहे, अभंग राहणार आहे, कीर्तनकार जाणार आहे. या जगामध्ये प्रत्येकाला मारावं लागणार आहे. म्हणजे कसं, बाटली घेतली तो पण फुकट आहे, मोबाईल घेतला चार्जर फुकट आहे, पकवास घेतला गट्ट्या फुकट, विना घेतला तारा फुकट, बायको केली हुंडा फुकट आहे, बायको केली हुंडा फुकट आहे, शर्ट घेतला हुंडा फुकट आहे, पेन घेतला तो पण फुकट आहे, गाडी घेतली केपणी फुकट आहे, तसं जन्म घेतला मृत्यू फुकट आहे. आणि जो जन्माला आला त्याला मारावं लागणार आहे. मग या जगामध्ये प्रत्येकाला मारावं लागणार आहे. यात एकच कारण, आपलं शरीर नाशिवंत आहे, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ, सावधान. मग जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत काय करा, उत्तर महाराज म्हणतात, जोपर्यंत वेळ आहे ना तोपर्यंत संगत साधू संतांची करता. अभंगाचं 3रं चरण, संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. महाराज म्हणतात वेळ आहे तोपर्यंत काय करा, उत्तर साधू संतांची संगत करा, साधू संतांची संगत करा. एक वाक्य सांगू का, आपण कुठं बसतो, आपण कोणाबरोबर बसतो याच्यावर आपली किंमत अवलंबून असते. संगतीवर दादा सगळ्या किंमत अवलंबून असते. म्हणजे कसं, एखादा माणूस एखाद्या भाजीच्या पेंडीचं वजन करत असताना एखादी माशी जर भाजीच्या पेंडीवर जर जाऊन जर बसली तर भाजीच्या पेंडीच्या वजनामध्ये फारसा फरक पडतो का? होय, ते बोर व्हायला लागले का? चहा सांगू तुम्हाला, बोट वर करा, बरं बोट वर करा सगळ्यांनी. ज्याला वाटतं माझं कीर्तन लवकर थांबावं, नाही ना वाटत कोणाला काय, मग फक्त माझ्याकडे लक्ष द्या. आता ऐका, एखाद्या भाजीच्या पेंडीचं वजन करत असताना एखादी माशी जर भाजीच्या पेंडीवर जाऊन बसली तर वजनामध्ये फारसा फरक पडतो का? नाही. पण ती जर माशी सोन्याच्या दागिन्याचं वजन करत असताना सोन्याच्या दागिन्यावर जाऊन बसली तर त्या माशीच्या वजनाची किंमत 10,000 रुपये वाढल्याशिवाय राहत नाही. म्हणून दादा आपण कुठं बसतो, आपण कोणाबरोबर बसतो याच्यावर दादा आपली किंमत अवलंबून असते. म्हणून महाराज म्हणतात वेळ आहे तोपर्यंत चांगले संगत करा. म्हणजे महाराज म्हणतात ना, संगत संत नक्की करणे आणि जीवन का सार्थ कचू करले. मग महाराज म्हणतात वेळ आहे साधू संतांची संगत करा. आणि तुकोबाराय म्हणतात डोळ्यामध्ये धूर गेल्यासारखा राहू नका. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे किंवा नळे डोळे धुरे नका डोळे धुरे राहू. झाले माझं कीर्तन. तुकोबाराय म्हणतात डोळ्यामध्ये धूर गेल्यासारखं राहू नका. पण झाले, जाता जाता फक्त तुम्हाला 2-3 मुद्दे सांगतो आणि मी कीर्तन थांबवतो. एक वाक्य सांगू का, झाले माझं कीर्तन. जाता जाता एक वाक्य सांगतो दादा. खऱ्या अर्थानं हे जे परिवार आहे दादा, मला वाटतं की तळभोगे हे जे परिवार आहे, ह्या परिवारामध्ये अतिशय खऱ्या अर्थानं दुःख आहे. याचं कारण 3 वर्षापूर्वी खऱ्या अर्थानं दादा भाऊ खऱ्या अर्थाने परिवार सोडून गेले. एक वाक्य सांगू का दादा, बाप तो दादा बापच असतो. एक वाक्य सांगू दादा,
बापा एवढं जगाच्या पाठीवर दादा प्रेम कोण करू शकत नाही. बापाचं प्रेम ते दादा बापाचं प्रेम असतं. आता बरीच माणसं मधात आता प्रत्येक जण येतो म्हणतो आईचं महत्व सांगतो. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, या दोघांचा संगम म्हणजे आई आहे. पण दादा बापाचा कुणी अर्थ सांगितला कोणी बापाचा अर्थ? आणि दादा घ्या बापाचा अर्थ. अरे ब म्हणजे बळवान आणि प म्हणजे पाठिंबा. अरे ज्याच्या लेकाच्या पाठीमाग ज्याचा बळवान पाठिंबा असतो ना दादा त्याला बाप असं म्हणतात. लक्षात ठेवा, त्याला बाप असं म्हणतात. अरे बाकी सांगू, बापाचं प्रेम किती दादा बापाचं प्रेम असतं. डोळे मिटून जी प्रेम करते दादा तिला पत्नी असं म्हणतात. डोळे वटारून जी प्रेम करते दादा तिला मैत्रीण असं म्हणतात. डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते दादा तिला आई असं म्हणतात. आणि डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो ना दादा तिला बाप असं म्हणतात. लक्षात ठेवा, पाया पडून सांगतोय. अरे लोक शपथ घेताना सुद्धा माणसं आईची शपथ घेतात. बाप शपथीचा सुद्धा लायकीचा नसतो का? आम्ही लहान असताना आम्हाला आई म्हणायची हे करू नको बाबा रागवतील, ते करू नको बाबा रागवतील, शाळा शिक बाबा रागवतील, अभ्यास कर बाबा रागवतील. अरे दादा आम्हाला बापाचं रागवणं लक्षात आलं, पण बापाच्या रागवण्याच्या पाठीमागचं प्रेम मात्र कोणाच्या लक्षात नाही आलं. आणि लोक शपथ घेताना सुद्धा माणसं आईची शपथ घेतात. लोक आईला दुधावरली साय म्हणतात, लंगड्याचा पाय म्हणतात. बाप शपथीच्या सुद्धा लायकीचा नसतो का? पण दादा ज्यावेळेस रस्त्यावरून जात असताना एखादा भला मोठा ट्रक ज्यावेळेस आपल्या अंगावर येतो त्यावेळेस आपल्या तोंडातनं बाप रे असा शब्द निघल्याशिवाय एक वाक्य सांगतोय दादा, पाया पडून सांगतोय दादा, आई वडिलांची सेवा करा. अरे आपल्या भारत देशाचा क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली जर साधे 22 फूट धावला तर कोट्यवधी तरुण मुलं उभा राहून टाळ्या वाजवतात. अरे त्या मुलांना आम्हाला प्रश्न विचारायचा आहे, अरे तुमचा बाप तुमच्या आयुष्याच्या मॅच साठी बैलांच्या माग त्या बांधावर धावला, कधी त्या बापाचं कधी टाळी वाजून कौतुक केलं? पाया पडून सांगतोय दादा, आपल्या आई वडिलांची सेवा करा. आणि झाले माझं कीर्तन खऱ्या अर्थानं. अर्थात आज प्रत्येकाने ह्या परिवाराचा आदर्श घेणं गरजेचं आहे. भाऊ जोपर्यंत त्या जगामध्ये होते तोपर्यंत भाऊंची सेवा केली, आणि भाऊ गेल्याच्या नंतर त्यांच्या तृतीय पुण्य स्मरणानिमित्त एवढा सुंदर कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला. एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या ह्या परिवारासाठी वाजवा. लक्षात ठेवा, म्हणून खऱ्या अर्थानं झाले माझं कीर्तन. आणि जाता जाता एकच वाक्य सांगतोय, गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घाला. एक वाक्य सांगू का? तुम्ही जर तुमच्या गळ्यामध्ये सोन्याची जर माळ घातली तर चोराचं तुमच्यावरती लक्ष नाही. एक वाक्य सांगू, तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये सोन्याची जर माळ घातली तर चोराचं तुमच्यावरती लक्ष राहील. आणि जर तुमच्या गळ्यामध्ये तुळशी जर माळ जर घातली ना तर पांढरंगाचं तुमच्यावरती लक्ष राहील. बघा, लक्षात ठेवा. पाय पुढे सांगतो, गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घाला. महिला मंडळ, एक वाक्य सांगू महिला मंडळ, मला सांगा महिला मंडळ, माझ्या गळ्यातील तुळशीची माळ जास्त पवित्र का तुमच्या गळ्यातील सोनं जास्त पवित्र? माझ्या गळ्यातील तुळशीची माळ जास्त. बोला चला, माझ्या गळ्यातील तुळशीची माळ जास्त पवित्र. एक काम करा, मी माझी माळ तुम्हाला देतो, तुम्ही तुमच्या गळ्यात सगळं सोनं तुम्ही मला द्या, चालेल का? काय बाय म्हणते, माय याला सोनं मागतोय असं काय लक्षात ठेवा. पण एक वाक्य सांगतोय, गळ्यामध्ये माळ घाला, दररोज रामकृष्णारी जप करा. अहो महाराज, मी परवा दिवशी एका ठिकाणी सांगून गेलो, रामकृष्णारी म्हणा, जप करा. एक म्हातारी घरी गेली आणि तिने तिच्या म्हाताराला सांगितलं, काय संस्कार महाराजांचं कीर्तन ऐकून आली आहे. मग लिकूर बारकच होतं, पण लय जीव लावून सांगत होता, लय वरडून सांगत होतं, त्या देवाचं नाव घ्या. एक काम करा, आता हातामध्ये माळ पकडा आणि मंत्र म्हणा, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. म्हातार चालतंय म्हणलं. म्हातारी गेली, म्हातारी थोड्या वेळ आली. म्हातारी म्हणली, होय काय शेतात चालले जरा, मग दूध तापू ठेवलंय, बोका बिका येईल, जरा ध्यान ठेवा. म्हातार चालतंय म्हणलं. म्हातारी गेली, थोड्या वेळानंतर बोका आला आणि बोका चालला दुधाच्या पातेलाकडे. कोण चालला? बोका. आता म्हातारा काय करतोय? बोलत चला, माळ जपतोय. मग आता म्हाताराने काम करावं, माळ जरा बाजूला ठेवावी, मग त्या बोक्याला मारावं. म्हातारा माळ जपत त्या बोक्याला मारतोय, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी बोक्या बोक्या रामकृष्ण हरी बोक्या. तो काय माळकरी हाय का वारकरी हाय? बोका काय जाईना. म्हाताराने दुसरा घेर टाकला, रामकृष्ण हरी. बोका काय जाईना. म्हाताराने तिसरा घेर टाकला. म्हाताराने माळ काढली आणि बोक्यालाच पिकून मारली. माळ गेली बोक्याच्या गळ्यात. बोका झाला माळकरी आणि हा झाला राम बोका. बघताय का माझ्याकडे काय करता? आणि असे राम बोके बरेच असतात. ते राम बोके काय करतात, गावामध्ये सप्त्याच्या पार्ट्या पाडतात, गावामध्ये भजनी माळच्या पार्ट्या पाडतात. तिकडे आहेत का भजनी माळच्या पार्ट्या? हा आहेत का? नाही त्या नाही काय अजून नाही ना, काय अडचण नाही. नाहीतर परवा दिवशी आमच्या गावामध्ये भजनी माळच्या वाटण्या झाल्या त्या, आणि कालच पिठी वाटणी झाली बाबा, कालच
काळ्या पट्ट्याने एका नेल्या, पांढऱ्या पट्ट्या एका नेल्या, भात आमच्या घरापुढे आणून आदळला. काय करता सांगा बरं, याला काय परमार्थ म्हणतात का? नाही ना, असू द्या, तसं नाही बघा. जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत माळ करा, त्या देवाचं नाव घ्या, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, आणि हा सुख सोहळा स्वर्गी नाही म्हणून पाय पडून सांगतोय. त्या देवाचं नाव घ्या, परमार्थ करा. आता जवळपास माझ्या कीर्तनाची वेळ संपत आलेली आहे. जे काय चुकलं असेल तर तुमचा मुलगा समजून मला माफ करा, जे बरोबर असेल तर तुमचा मुलगा, जे काय बरोबर असेल तर तो भगवतचा प्रसाद समजून तुम्ही घरी घेऊन जावा. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुम्हाला सर्वांना जी टॉकीज माहिती आहे, जी टॉकीज वरील मन मंदिर नावाचा कार्यक्रम आहे, सगळ्यात मोठा कार्यक्रम आहे. आणि त्या मन मंदिर नावाच्या कार्यक्रमामध्ये सगळ्यात लहान वयामध्ये माझा मन मंदिराला कार्यक्रम झालेला आहे. हा फक्त आणि फक्त तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आहे बघा, लक्षात ठेवा. आणि तुम्हाला माझं कीर्तन जर युट्यूबला ऐकायचं असेल, त्या कीर्तनाची ज्यांनी लगातार 1.5-2 तास ज्यांनी शूटिंग काढली, आरवी पाटील खऱ्या अर्थानं चॅनल आहे, महाराजांचा दादांचा चॅनल आहे. आणि सर्वांनी काम करायचं, आरवी पाटील या चॅनलला जायचं, शोधायचं, आणि सर्वांनी त्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, फॉलो करा, आणि ते घंटीचं बटन दाबा, अजिबात विसरू नका, जेणेकरून नवनवीन तुम्हाला व्हिडिओ असेच बघायला मिळतील. झाले माझं कीर्तन. जाता एकच वाक्य, तुमच्या जीवनामध्ये किती अडचण आल्या तर अडचणीला कधी घाबरायचं, मोठ्याने बोला. झाले माझं कीर्तन. अडचणीला कधी घाबरायचं, देवाची भक्ती करण्यापासून कधी थांबायचं, देवाचं नाव घेण्यापासून कधी थांबायचं. आणि मी किती जरी सांगितलं तर तुम्ही शेवटी सुधारायचं नाही, तसं नाही सुधारायचं. जे काही चुकलं असेल तर तुमचा मुलगा समजून मला माफ करा. ज्यांना 1 मुलगा असतील तिने दुसरा समजा, ज्यांना 2 असतील तिने मला तिसरा मुलगा समजून मला माफ करा. ज्यांना 3 असतील तिने मला 4था समजा, ज्यांना 4 असतील तिने मला 5वा समजा, ज्यांना 5 असतील तिने 6वा समजा, ज्यांना 6 असतील तिने 7वा समजा, ज्यांना 7ही असतील तिने 8वा समजा, ज्यांना 8ही असतील तिने मला 9वा समजा, ज्यांना 9 असतील तिने 10वा समजा, ज्यांना 10 असतील तिने मला 11वा समजा, ज्यांना 11 असतील तिने मला 12वा समजा, आणि ज्यांना 12 असतील त्यांनी 13वा समजा, ज्यांना 13 असतील त्यांनी 14वा समजा. थांबा भीमा म्हणता का नाही का, 100 पर्यंत. ज्याला काहीच नसतील आणि ज्याला काहीच नसतील तर आजपासून त्यांनी मला स्वतःचा मुलगा समजा बघा. ज्याला काहीच नसतील तर आजपासून त्यांनी मला स्वतःचा मुलगा समजा, आणि सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करा, काय अडचण नाही, मी घेतो. तसं काय करायचं नाही. गायकवाड तळकरे म्हणजे सर्वांना धन्यवाद. आणि खऱ्या अर्थाने या कुटुंबाच्या जीवनामध्ये दुःख आहे, यांच्या जीवनामध्ये सुख समाधान शांती प्राप्त होऊ दे, दुःख लढणे यांना भगवान ताकद देऊ दे. आणि खऱ्या भाऊ कुठं पण असू दे, देवा पांडुरंगा भावना तुझ्या चरण्याजवळ जागा दे, एवढीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. आणि झालेली कीर्तन सेवा पांडुरंगाच्या चरणी, ज्ञानोबा तुकोबाऱ्यांच्या चरणी झालेली कीर्तन सेवा समर्पित करतो, भाऊंच्या चरणी झालेली कीर्तन सेवा समर्पित करतो, आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर
जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकून दे हरी संत संगी सर्वदा अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार करी वारी चुकून दे हरी चंद्रभागेष्णा मागे याची दान पंढरीचा वार करी वारी चुकून दे अकल्पाविषय भावे नयाकुळा राजा सगळा हरिचा लक्षा कल्पनेची बाधा नको कोणी गाडी संत मंडळी सुख्या अंगाराचा वारा न लागू राजू माझा विष्णू असा भाविकाशी मागणे दया सावे कल्याण अंकितान पांडुरंग मागणे ते एक तुल प्रत्याय शिकरी पाहे पांडुरंग या संतासी निर्वी ह्याची मध्ये तुझे नमो तुका म्हणे आता उदार होई माझा देवी